आणखी एका बातमी संदर्भात माहिती अपेक्षित आहे। अर्थसंकल्पात बक्कळ तरतूद आहे, मात्र खर्चात आखडता हात घ्यावा लागणार आहे। चालू आर्थिक वर्षात 43,000 कोटींपैकी 51.96% खर्च झालाय। मुंबई महापालिकेत निधीचा पुरेसा विनियोग झाला नसल्याचा विरोधकांचा आरोप आहे। पुन्हा जाऊयात आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। भाग्यश्री, खरं तर आता अर्थसंकल्पात बक्कळ तरतूद आहे, मात्र खर्चात कुठेतरी आता आखडता हात घ्यावा लागतोय की काय, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। भाग्यश्री, नक्कीच कृपा, सगळ्यात पहिले तर अर्थसंकल्पीय अधिवेशनचे अर्थसंकल्पीय अहवाल जो सादर होणार आहे तो आता महापालिकेचा होणार आहे। 25 तारखेला हा अहवाल सादर होणार आहे। म्हणजे एकीकडे राज्याचा अहवाल सादर होत असताना राज्यामध्ये सगळ्यात मोठी म्हणजे स्वतः एका राज्याचं बजेट घेणारी महापालिका म्हणून मुंबई महापालिकेकडे बघितलं जातं आणि ह्याचं जे अर्थसंकल्प सादर होणार आहे तो 25 तारखेला होणार आहे। खरं तर नवनिर्वाचित महापौर आहेत, नवनिर्वाचित नगरसेवक आहेत। आतापर्यंत 2-3 वर्ष 2022 पासून जर आपण बघितलं तर हा अर्थसंकल्प स्वतः जे आयुक्त असतात ते सादर करतात। गेल्या वर्षी देखील आपण बघितलं आयुक्त भूषण गगराणी यांनी हा अर्थसंकल्प सादर केला। आता जर आपण बघतोय तर आता हा जो अर्थसंकल्प आहे हा स्थायी समिती अध्यक्षांकडे सोपवला जाईल आणि स्थायी समिती अध्यक्ष तो सादर करतील। मात्र एकंदरीत जर आपण बघितलं तर जो पैसे जे मागच्या वर्षी पैसे तरतूद केलेली आहे ती अत्यंत मोठ्या प्रमाणात केलेली होती। म्हणजे 41,000 कोटी रुपयाचा हा अर्थसंकल्प होता आणि त्यातले अर्धे पैसे देखील खर्च झाले नाही आहेत। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कुठे आहे तर पर्यावरणीय दृष्टिकोनातून सातत्याने म्हटलं जात आहे पर्यावरणीय दृष्टिकोनातून मुंबईला काहीतरी उपाययोजना करा। न्यायालय देखील त्यावर सातत्याने चर्चा करतंय, भाष्य करतंय, ताशेरे ओढतंय मुंबई महापालिकेवर। मात्र या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर मोठी तरतूद असून सुद्धा 28% सुद्धा त्यातले रक्कम जी आहे ती खर्च केली गेलेली नाही। खरं तर मोठी रक्कम कोट्यावधीमध्ये रक्कम आहे तर त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने उपाययोजना महापालिका करू शकली असती, मात्र महापालिका त्यामध्ये निष्फळ ठरलेली पाहायला मिळते। एकंदरीतच जर आपण बघितलं तर सगळ्या क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी बजेट दिलेलं आहे त्या पद्धतीने त्यांनी तेवढा खर्चच केलेला नाही आहे आणि मग जर तेवढा खर्च केला नाही आहे तर एकतर महापालिकेला काही कमतरता पडते का, किंवा दुसरी एक गोष्ट अशी शक्यता वर्तवली जाते की महापालिका अधिकाऱ्यांची इच्छा नाही आहे का की तो पैसा नागरिकांसाठी खर्च करावा। असा एक प्रश्न जो आहे तो सातत्याने विरोधी पक्षाकडनं आता विचारला जातोय। कृपा जी, निश्चितच भाग्यश्री, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।